रसिको नमस्कार. कलांगण संगमेश्वरच्या संगमेश्वर संपदा या संवाद मालिकेमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत करतो. जवळपास 10 महिन्यांच्या खंडानंतर आज संगमेश्वर संपदा या संवाद मालिकेचा 39वा भाग घेऊन आम्ही आपल्या समोर येतो आहोत. या मधल्या काळामध्ये आपण 3रा कर्णेश्वर महोत्सव संपन्न केला आणि अन्य काही वेगवेगळ्या कारणास्तव या संवाद मालिकेला थोडासा खंड पडला. पण एका गोष्टीचा उल्लेख या संवाद मालिकेच्या ह्या भागात जाण्यापूर्वी मला आवर्जून करावासा वाटतो, तो म्हणजे गेल्या 2-2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये आमच्या अनेक रसिकांनी फोनद्वारे किंवा मेसेजद्वारे गेल्या अनेक दिवसामध्ये तुमचा एपिसोड आला नाही याबद्दल विचारणा केली होती. आणि मला असं वाटतं की संगमेश्वर संपदा या संवाद मालिकेचं हे एक यश आहे की लोकांच्या अजूनही संगमेश्वर संपदा ही संवाद मालिका लक्षात आहे, किंबहुना ते पुढच्या भागाची वाट बघतायत. आणि म्हणून आज पुन्हा एकदा 39व्या भागामध्ये आपल्या समोर येताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. अजून एका गोष्टीचा उल्लेख या भागाला सुरुवात करताना करायचा आहे, म्हणजे जी गोष्ट गेले 38 भागामध्ये आम्हाला वापरता आली नव्हती किंवा आम्ही वापरली नव्हती, ती म्हणजे आजच्या भागापासून आम्ही संगमेश्वर संपदासाठी नवीन ऑडिओ सिस्टीमचा उपयोग करणार आहोत. तर ह्या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटलं याची मतं आपण आमच्या या यूट्यूबच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा. मित्रांनो, जून 2020 साली सुरू केलेली संगमेश्वर संपदा ही संवाद मालिका आज 39व्या भागात येऊन पोचलेली आहे. संगमेश्वर तालुक्यातील असे व्यक्तिमत्व ज्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलं, अशा व्यक्तिमत्वांसोबत आपण संवाद साधण्याचा, त्यांच्या सोबत गप्पा मारण्याचा आपण या मालिकेतून प्रयत्न करत असतो. आज मी एका अशा व्यक्तिमत्वाशी गप्पा मारणार आहे जे कला शिक्षक आहेत, जे पत्रकार आहेत, जे लेखक आहेत. ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं अस्तित्व सिद्ध केलंय आणि त्याच्यातून ते प्रसिद्ध झालेत. मूळ आंबेड, संगमेश्वर तालुक्यातील मूळ आंबेड गाव असलेले, ज्यांची कर्मभूमी एक प्रकारे कसबा म्हणावी लागेल, कारण त्यांचं बालपण कसब्यामध्ये गेलं आणि त्यानंतर गेले काही वर्ष मयूरबाग, लोवले या भागामध्ये ते स्थायिक झाले. ह्या संगमेश्वर तालुक्यातल्या त्रिकोणात त्यांचं वास्तव्य गेली जन्मापासून त्यांच्या राहिलेलं आहे, असे माझे मित्र श्री जे.डी. पराडकर, संगमेश्वर तालुक्यातले एक ज्येष्ठ पत्रकार. तर यांच्याशी आज मी संवाद साधणार आहे. जे.डी., संगमेश्वर संपदाच्या या भागामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत करतो. नमस्कार. मी आत्ता ज्या 3 गावांचा उल्लेख केला, म्हणजे ज्यांचं मूळ गाव आहे आंबेड, परंतु ज्यांचं बालपण कसब्यामध्ये गेलंय, आणि आपण जे.डी. पराडकरांचं अनेक प्रकारचं लेखन वेगवेगळ्या माध्यमातून वाचत असाल तर आपल्या असं लक्षात येईल की त्यांच्या लेखनामध्ये वारंवार कसबा आणि आंबेड ह्या 2 गावांचा खूप मोठ्या प्रमाणावरती समावेश असतो, किंबहुना त्यांच्या लेखनाचा पाया त्याच 2 गावातल्या वेगवेगळ्या घटनांवरती, वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांवरती हा आधारलेला असतो. मला या गप्पांची सुरुवात करताना त्याच 2 गावांपासून करावीशी वाटते. त्या 2 गावांच्या बद्दल गप्पांची सुरुवात करताना मी एका गोष्टीचा उल्लेख अजून करतो की ज्याचा लेखक जे.डी. पराडकर म्हणून मी आजच्या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सहभाग करणार आहे. परंतु जे.डी.नी मागे एका ठिकाणी बोलताना असं सांगितलं होतं की आंबेडच्या घरामध्ये ज्या वेळेला वीज नव्हती त्यावेळेला त्यांच्या त्या घराच्या अंगणामध्ये आरसा ठेवला जायचा आणि त्या आरशाचा एक कवडसा जो त्यांच्या घरात पडायचा, त्याचं नाव देऊन त्या शीर्षकाने त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. त्याचं नाव होतं कवडसा. मला असं वाटतं की त्या पहिल्या कवडशाचं रूपांतर आजच्या त्यांच्या 10 पुस्तकं प्रकाशित झाल्यानंतरच्या लेखनाच्या प्रकाशमानतेवरती झालेला आहे. तर हा कवडशापासून प्रकाशमानतेचा पर्यंतचा जो सगळा प्रवास आहे, हा प्रवास मला आजच्या मुलाखतीमध्ये आमच्या श्रोत्यांना उलगडून दाखवायचा आहे. जे.डी., पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करतो. आणि आता मी ज्याचा उल्लेख केला त्याप्रमाणे तुमच्या आंबेड आणि कसबा ह्या 2 गावातल्या तुमच्या ज्या बालपणातल्या ज्या आठवणी आहेत किंवा ह्या पुढच्या सगळ्या प्रवासावरती ज्या 2 गावांचा प्रभाव तुमच्या कायम राहिलेला आहे, तर त्याच्याबद्दल बोलून आपण आपल्या गप्पांमध्ये पुढे जाऊ. नक्कीच. आंबेड खुर्द हे आमचं मूळ गाव. पूर्ण जंगलामध्ये
आमचं एकच घर आणि या घरामध्ये ज्या वेळेला वीज नव्हती त्यावेळेला आमच्याकडे खूप जुना एक बेल्जियम मेड आरसा होता। या आरशाचे कवडसे आमच्या घरामध्ये कोणत्याही धार्मिक कार्यक्रमामध्ये पाडले जायचे आणि त्याचा जो शुभ्र प्रकाश सर्वत्र पसरायचा, त्या प्रकाशातून संपूर्ण माझघरातलं वातावरण एकदम प्रसन्न होऊन जायचं। ज्या ज्या वेळेला असे कार्यक्रम होत त्यावेळेला हे कवडसा पाडण्याचं काम आम्हा मुलांकडेच असायचं आणि या कवडशाने केवळ आमच्या घरातलं वातावरण प्रसन्न केलं किंवा प्रकाश दाखवला असं नाही, तर त्याचा परिणाम आमच्या व्यक्तिगत जीवनावर देखील झाला। या सगळ्या गोष्टी बारकाईनं ज्या वेळेला आम्ही पाहत होतो, त्याचा परिणाम ज्या वेळेला आमच्यावर होत होता, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी अंतर्मनात कुठेतरी कोरल्या जात होत्या। साहजिकच आंबेड खुर्द हे जरी मूळ गाव असलं तरी आमचे वडील कसबा हायस्कूलला शिक्षक असल्यामुळं आमचं सर्व वास्तव्य कसबा याच गावात झालं। खरं तर माझा जन्मही कसब्यामधला आहे, त्यामुळं जन्म आणि कर्मभूमी हे दोन्ही कसबा असल्यामुळं साहजिकच ज्या वेळेला एक लेखनाचा प्रवास सुरू झाला त्यावेळेला आंबेड खुर्द असेल किंवा कसबा असेल, तर या कसबा गावातली व्यक्तिमत्व असतील किंवा आंबेड खुर्द गावामधली व्यक्तिमत्व असतील, यातूनच हा सारा प्रवास लेखनाचा सुरू झाला आणि तो आजवर कायम आहे। मी मगाशी तुमच्या 3 विषयांचा उल्लेख केला, ज्याच्यामध्ये कला शिक्षक म्हणून तुमची कारकीर्द आहे, त्याच्यानंतर तुम्ही पत्रकारिता गेली 40 वर्ष, सुमारे 35-40-37 वर्ष करत आहात आणि त्याच्यानंतर आज तुम्ही लेखक म्हणून सिद्ध होऊ पाहतात। ह्या तिन्ही गोष्टींना सुरुवात करताना मला कला शिक्षकापासून सुरुवात करायला आवडेल आणि मला असं वाटतं की कमर्शियल आर्टिस्ट होण्याचं स्वप्न मनाशी बाळगून सुरू करण्याचा जो प्रवास होता तो कुठेतरी अधुरा राहिला की काय, आणि कमर्शियल आर्टिस्टकडे काही अपरिहार्य कारणामुळे न जाता त्याची वेगळी वाट चोखाळावी लागली। इथपासून जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश मिळाला नाही, काही 10वीतल्या कमी मार्कांमुळे असेल किंवा अन्य वेगवेगळ्या गोष्टींमुळे असेल, तर इथपासून आज तुमचे विद्यार्थी जेव्हा जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतात आणि ते जेव्हा तुम्हाला भेटतात, तर हा सगळा कला शिक्षकाचा म्हणून जो प्रवास आहे, तर ह्या प्रवासाची जी सुरुवात तुमची झालेली आहे त्या प्रवासाबद्दल काय सांगाल? नक्कीच खरं तर माझ्या वडिलांना कलेची आवड होती आणि ते जरी त्यांनी चित्र काढली नाही तरी त्यांचं हस्ताक्षर खूप चांगलं होतं आणि त्यांच्या हस्ताक्षराची देणगी आपोआप मला मिळाली। कालांतरानं ज्या वेळेला माझ्या असं लक्षात आलं की आपला अभ्यासाकडचा कल खूप कमी आहे, मग आपण काय करू शकतो, तर आपल्याला चित्र चांगली काढता येतात। मग शालेय स्तरावर असताना आम्हाला आमचे कला शिक्षक विजय आंबवकर यांनी जे मार्गदर्शन केलं, त्या मार्गदर्शनातून आम्ही हळूहळू एक एक करत जी वेगवेगळी चित्र काढली, त्यातून असं लक्षात आलं की या क्षेत्रात आपण चांगलं करिअर करू शकतो। परंतु त्यावेळेला असं माहिती नव्हतं की कलेमध्ये करिअर करायचं असेल तरी तुमची अभ्यासातली सुद्धा प्रगती तितकीच असावी लागते। आमचा तो एक गैरसमज होता की आपल्याला चित्र चांगली काढता येत आहेत, आपल्याला सहजी जे जे स्कूल ऑफ आर्ट असेल किंवा पुण्याचा अभिनव असेल इथे प्रवेश मिळेल आणि त्या इच्छेनं आम्ही जे काही काम करत राहिलो आणि जे थोडंसं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं आणि 10वी कमी मार्क मिळाले, त्यामुळं आम्हाला जे जे स्कूल ऑफ आर्ट असेल किंवा पुण्याचा अभिनव असेल इथे प्रवेश मिळू शकला नाही। वडिलांनी खूप प्रयत्न केले, आता प्रवेश मिळाला नाही, मग करायचं काय? बाकी आम्हाला अन्य ठिकाणी कुठे ही कला शिक्षणाची सोय आहे याची कोणती कल्पना नव्हती। मग आता नाईलाजानं 11वीला प्रवेश घ्यायचा आणि 11वीची आर्ट शाखा, म्हणजे ती कला शाखा असली तरी तिथे आमच्या चित्रांचा काहीच संबंध नव्हता आणि घेतला प्रवेश, नाईलाजानं प्रवेश घेतला, म्हणजे इथून काही आपलं आता खरं नाही अशा पद्धतीनं तो प्रवेश घेतला। आणि त्याच दरम्यान आमचे वडील विपश्यना करायचे आणि ते जयसिंगपूरला गेले होते। जयसिंगपूरची विपश्यना आटपून ते बसमधून परत येत असताना त्या विपश्यनेचाच यश म्हणा
त्यांना बसमध्ये एक प्रवासी भेटला. त्यांना सगळी कुटुंबाची चौकशी केली, विचारलं मुलं काय करतात. साहजिकच विषय तो ताजा असल्यामुळे माझ्यावर आला. म्हणाले एक भरपूर त्रास देतोय. त्याला म्हणाले कलेकडे जायचं होतं पण काही प्रवेश मिळाला नाही, 10वीला गुण कमी मिळाले. मग आता काय करणार. म्हणाले पुण्याला पण पाहिलं, अभिनवलाही मिळाला नाही. आता काय आर्ट शाखेत घातलाय आमच्या शाळेमध्ये. त्यावेळेला ते म्हणाले की इथे एक कॉलेज आहे कलानिकेतन नावाचं, आणि तुम्ही प्रयत्न करा, कदाचित होऊन जाईल आणि प्रवेश मिळेल. वडील इकडे यायच्याऐवजी कोल्हापूरला उतरले आणि आमच्या मामाकडे प्रथमच गेले. मामालाही आनंद झाला. तो त्यांना गाडीनं थेट कॉलेजमध्ये घेऊन गेला. आणि कॉलेजला गेल्यानंतर कॉलेजचे प्राचार्य म्हणाले की एक जागा अशी आहे की जिथे विद्यार्थी आला नाहीये. आम्ही 1 महिना वाट पाहिली, पण तुम्ही जर आत्ता फी भरणार असाल तर आम्ही तुम्हाला तुमच्या मुलाला प्रवेश देतो. आणि तिथे जीवनातला टर्निंग पॉइंट निर्माण झाला. वडिलांनी लगेच फी भरली. त्यांनी खरं तर तेव्हा तेवढे पैसेही दिले नव्हते. मामाने ते पैसे दिले, आमचा प्रवेश निश्चित झाला आणि वडील तातडीनं संगमेश्वरला आले. आणि मला जो काही आनंद झाला, आता आपलं आवडीचं शिक्षण आपल्याला मिळणार आहे, तेव्हा आता उद्या सकाळी उठून आपण कोल्हापूरला जायचं, असं करून आम्ही आमची सगळी वळकटी बांधली आणि तिथून कला प्रवासाला खरी सुरुवात झाली. त्या कला प्रवासाला सुरुवात झाली, कलेचं शिक्षण घेऊन झालं. त्याच्यानंतर जेव्हा नोकरी करण्याचा विषय आला तेव्हा सुद्धा तुमच्या 3 शाळा म्हणजे 2 शाळा बदलल्यानंतर आज तुम्ही ज्या पैसा फंड हायस्कूलमध्ये कार्यरत आहात तिथपर्यंत तुम्ही येऊन पोचलात. थोडासा वेळेचा मर्यादा लक्षात घेता मी थोडंसं जलद गतीने पुढे जातोय. पण पैसा फंड हायस्कूलमध्ये कार्यरत झाल्यानंतर सर्वसाधारणपणे कला शिक्षक वेगवेगळ्या शाळांमधून कार्यरत असताना ज्या पद्धतीने काम करतात त्याच्यापेक्षा काही वेगळं काम आपण या ठिकाणी करून दाखवावं असा एक मानस डोक्यामध्ये घेऊन त्याचं जे तुम्ही पर्यावसान तुमच्या त्या कला वर्गामध्ये आणि कला वर्गापासून आज जी एक अतिशय समृद्ध अशी आर्ट गॅलरी तुम्ही पैसा फंडमध्ये उभारलीत इथपर्यंत झालंय, तर त्या आर्ट गॅलरी विषयी आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. तुमची गती थोडीशी जलद असली तरी मला हा एक छोटासा प्रवासाचा भाग तुम्हाला सांगावा लागेल. सांगा ना. की मी कला शिक्षक हा ऍक्सिडेंटली झालोय. बरं. ऍक्च्युअल मी कमर्शियलचा माणूस होतो. माझं हस्ताक्षर आणि कॅलिग्राफी उत्तम असल्यामुळं माझं स्वतःचं मत ठाम होतं की आपण कमर्शियल आर्टिस्ट व्हायचं. आणि त्याच दृष्टिकोनातून माझी पहिल्या वर्षापासूनची तयारी सुरू होती. बाबूराव पेंटर यांचे चिरंजीव अरविंद मेस्त्री हे आमचे प्राचार्य कलानिकेतनचे. आणि ज्या वेळेला माझं पहिलं वर्ष पूर्ण झालं आणि दुसऱ्या वर्षी मी वडिलांनी सांगितलेल्या सूचनेनुसार ATD ला फॉर्म भरला, तेव्हा त्यांनी मला बोलवून घेतलं की अरे पराडकर तू ATD करतोयस. म्हटलं हो. का? तर नाही, म्हटलं वडिलांनी सांगितलंय. अरे पण तुझी कॅलिग्राफी चांगली आहे, तुझं अक्षर चांगलं आहे, तू कमर्शियल हो, तू होऊ शकतोस. आणि मला असं वाटलं की प्राचार्य सांगतायत म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मी तडक उठलो, गावी आलो आणि गावी आल्यानंतर वडिलांना सांगितलं की प्राचार्य म्हणतायत की तू कमर्शियल आर्टिस्ट होऊ शकतोस, तेव्हा मी कमर्शियल करतो. वडील म्हणाले चांगली गोष्ट आहे, खर्च कोण करणार आहे. तर मी त्यांच्याकडे बोट दाखवलं, म्हटलं तुम्ही. मग म्हणाले ATD करायचं, उद्याच्या सकाळच्या गाडीने कोल्हापूरला निघून जायचं. अशा प्रकारे मी ATD झालो. ओके. पण माझी कमर्शियल आर्टिस्ट व्हायची जी इच्छा अपूर्ण राहिली ती मी माझ्या विद्यार्थ्यांच्या मार्फत आणि माझ्या दोन्ही पुतण्यांच्या मार्फत पूर्ण केली. अच्छा. एक जाता जाता फक्त श्रोत्यांसाठी म्हणून तुम्ही आता ATD असा एक उल्लेख केला, तर त्याचा अर्थ थोडक्यात सांगून. आर्ट टीचर डिप्लोमा म्हणजे कला शिक्षक पदविका कोर्स असा त्याचा अर्थ आहे. मग तो ATD ला प्रवेश घेतल्यानंतर तो अर्थातच तुमचा डिप्लोमा पूर्ण झाला. त्याच्यानंतर पुढं मला रत्नागिरीला मिस्त्री हायस्कूलला कला शिक्षक म्हणून जॉब मिळाला. मात्र ती उर्दू माध्यमाची शाळा असल्यामुळं मी 1च वर्ष तिथे जॉब केला, कारण त्यांना उर्दू माध्यमातला शिक्षक अपेक्षित होता. मग त्यानंतर फुणगुसला नवजीवन विद्यालय येथे आमचे त्यावेळेचे मुख्याध्यापक अरविंद सरदेसाई यांनी मला काम करण्याची संधी दिली आणि मी 8 वर्ष 2 महिने फुणगुसला काम केलं. परंतु तिथे खाडीवर पूल नव्हता, येण्या जाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होता आणि माझ्या मनात कलाविषयक ज्या काही संकल्पना होत्या त्या राबवण्याच्या दृष्टिकोनातून अडचण होती.
त्याच्यासाठी कुठेतरी मोठी शाळा असावी या उद्देशानं संगमेश्वरला असणारे कला शिक्षक निवृत्त झाल्यावर मी पैसा फंडला 1997 साली आलो. 1997 साली आल्यानंतर माझ्या मनात ज्या काही गोष्टी होत्या त्याच्यावर वर्षभर मी अभ्यास केला आणि त्याच्यानंतर आमचे या कला विषयातले प्रयोग सुरू झाले. मग सुरुवातीचा टप्पा असा होता की सन 2000 साली आमच्या 10वीच्या विद्यार्थ्यांनी कला साधना नावाचं चित्रकला वार्षिक काढण्याचा एक प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला. त्याच्यावर आम्ही अभ्यास केला की याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल, नाविन्यपूर्ण असं काय करता येईल. मग शासकीय रेखाकला परीक्षांमध्ये जे 6 विषय असतात, पूर्वी 6 होते आता 4 झाले, तर त्या 6 विषयांचा समावेश जर त्याच्यामध्ये केला तर आपोआप वर्षभर विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस होईल, सराव होईल. आम्ही त्याच्यासाठी जादा मार्गदर्शन वर्ग घेतोच, परंतु तो जर सराव झाला तर विद्यार्थी आपोआप तयार होतील. मग सन 2000 साली आम्ही पहिलं कला साधना नावाचं चित्रकला वार्षिक 26 जानेवारी 2000 ला प्रकाशित केलं. त्याच्यामध्ये साधारणपणे 60 ते 70 चित्रांचा समावेश असतो. तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की आज हे वर्ष कला साधनाचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि कोरोनामध्ये सुद्धा कला साधना चित्रकला वार्षिक खंड पडला नाही. विद्यार्थ्यांनी घरातून चित्र काढून पाठवली आणि आम्ही ते प्रकाशित केलं. आणि कला साधनाचं दुसरं यश असं आहे की याच्यातली चित्र पाहून मुंबईतल्या काही देणगीदारांनी आणि मोठ्या कंपनीने आम्हाला जवळजवळ 2 लाख रुपयाची मदत केली की ज्याच्यातून आम्ही सन 2008-9 ला कला वर्गाची उभारणी करण्यासाठी खूप मोठी आम्हाला त्या गोष्टीची मदत झाली. कला वर्गाची उभारणी करण्यासाठी खूप मोठी मदत झाली असं तुम्ही आता म्हणालात. मगाशी मी तुम्हाला त्या कला वर्गाबद्दल आणि तुमच्या त्या आर्ट गॅलरी बद्दल विचारलंच होतं, पण त्या आर्ट गॅलरीचा तपशील सांगण्यापूर्वी, अर्थात हा प्रश्न विचारण्याचं कारण मला कुणालाही कमी लेखायचं किंवा जेडी पराडकरना मोठं लेखायचं असा नसून ह्याच्या माध्यमातून ह्याचा पासून आदर्श घेऊन बाकीच्यांनी कार्यप्रवृत्त व्हावं असा त्याच्या मागचा उद्देश आहे. अनेक शाळांमधून किंबहुना प्रत्येक शाळेमध्ये चित्रकला हा विषय शिकवला जातो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्यासाठी तो चित्रकला हा एक ऑप्शनला टाकलेला विषय असतो किंवा फार हुशार विद्यार्थ्यांच्यासाठी त्याच्यामध्ये लक्ष दिलं नाही तरी चालतं अशा प्रकारचा विषय असतो. किंवा मला बाकीच्या विषयात गणित सायन्समध्ये चांगले मार्क मिळत आहेत ना, मग मला चित्रकलेचे शिक्षक मार्क देऊन पास करतील, ते काय मला नापास करणार नाहीत, अशी एक धारणा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असते. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती कला वर्ग किंवा आर्ट गॅलरी पर्यंतचा जो तुमचा जो प्रवास झाला, मुळात अशा प्रकारचा विषय काहीतरी आपल्या शाळेमध्ये करावा ही भावना तुमच्या मनामध्ये निर्माण का झाली, त्याच्याबद्दल थोडं विश्लेषण करा, मग आपण आर्ट गॅलरी बद्दल बोलूया. तुम्ही एकदम योग्य प्रश्न विचारलात की ज्या वेळेला मला स्वतःला जे स्कूल ऑफ आर्ट असेल किंवा अभिनव कला महाविद्यालय असेल येथे प्रवेश मिळाला नाही, त्यावेळेला मी असा विचार केला की आमच्या विद्यार्थ्यांची काय परवड होत असेल की ज्यांच्याकडे उत्तम कलेचा हात आहे परंतु अनेक अडचणींमुळे ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. त्याच्यासाठी आम्ही हा कला वर्गाचा उपक्रम सुरू करण्याचं ठरवलं. आम्ही आमच्या संस्थेला विनंती केली की आम्हाला एक स्वतंत्र कला वर्ग द्यावा, परंतु तुम्हाला माहिती आहे की जागेची कमी तर सगळीकडेच असते, तशीच ती आमच्याकडे असल्यामुळं आम्हाला काही कला वर्ग मिळू शकला नाही. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जर काही प्रयत्न करून करणार असाल तर तुम्ही ते करा. हे स्वातंत्र्य मिळाल्यामुळं आम्ही आमच्या अनेक देणगीदारांना या गोष्टीविषयी आवाहन केलं आणि त्यांनी आम्हाला खूप मोलाची साथ दिली आणि त्याच्यामुळं पहिल्यांदा 2008-9 ला आमचा कला वर्ग उभा राहिला. आता कला वर्ग उभा राहिला तर आम्ही सुरुवातीला असे प्रयोग केले की ज्या शाळांमध्ये कला शिक्षक नाही आहेत त्या शाळातले शिक्षक शासकीय रेखाकला परीक्षेला विद्यार्थी बसवतात, परंतु त्यांना मार्गदर्शन करण्यामध्ये अडचणी यायच्या. आम्ही त्यांना मोफत मार्गदर्शन केलं. याचा परिणाम असा झाला की तालुक्यामध्ये शासकीय रेखाकला परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. जे पूर्वी सी श्रेणीमध्ये होते ते बी मध्ये आले, बी चे ए मध्ये आले. आणि विशेष म्हणजे आम्ही हा जो प्रयोग करत होतो हाच शासनाच्या दृष्टीनं एक नवोपक्रम होता. आणि मला माझ्या एका शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की जेडी तुम्ही जे करताय त्याला नवोपक्रम म्हणतात, आम्हाला हे माहिती नव्हतं. आम्ही करत होतो
ते म्हणाले हे सगळं साच्यात बसवा आणि बीएड कॉलेजला सादर करा. बीएड कॉलेजला सादर केलं, तिथे पहिला क्रमांक आला. अच्छा. राज्याला गेलं आणि राज्याला दुसरा क्रमांक आला. आता हे जेव्हा आपण करतोय ह्याच्यावर शासनाचं शिक्कामोर्तब ज्यावेळेला होतं त्यावेळेला आपण योग्य दिशेला आहोत याची जाणीव होते. आणि मग याच्यातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सुद्धा ही गोष्ट लक्षात येते की आपण मेहनत घेतोय, त्याचं चीज होत आहे. आणि मग विद्यार्थी देखील वेगवेगळ्या शासनाच्या बाह्य परीक्षांना आम्ही मोठ्या संख्येनं बसवू लागलो, त्यांना यश मिळायला लागलं. कला वर्गाचा हा जो प्रवास आहे तो टप्प्याटप्प्यानं वरच्या रेषेपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण प्रत्येक ठिकाणी मी मागं वळून बघत होतो की मला प्रवेश मिळाला नाहीये, माझे विद्यार्थी या प्रवेशापासून वंचित राहता कामा नयेत. तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की गेल्या 2008-9 सालापासून 2024-25 पर्यंत 250 पेक्षा अधिक विद्यार्थी आज कला क्षेत्रात स्वतःच्या पायावर उभे आहेत. आपण सुरुवातीला जसा उल्लेख केला तसे आजही जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये आमचे विद्यार्थी शिकतात, याचा मला अभिमान आहे. आमच्या संस्थेला, आमच्या पैसाबंद शाळेला याचा अभिमान नक्कीच, आणि कला क्षेत्राला देखील अभिमान आहे. अशा प्रकारच्या आर्ट गॅलरीज किंवा कला वर्ग ज्याला तुम्ही म्हणताय, असं संगमेश्वर तालुक्यामध्ये किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशा अजून किती शाळांनी असे प्रयोग केलेत या मागच्या काही वर्षांमध्ये किंवा आज रोजी? साधारणपणे माझ्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 6 शाळात अशा प्रकारचे कलावर्ग आहेत की जिथे काही तर माझ्या आधीपासून आहे, म्हणजे आम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलंय. म्हणजे आपल्याला सांगायला आनंद वाटेल की सह्याद्री कला महाविद्यालयाचे जे चेअरमन आहेत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार शिल्पकार प्रकाश राजे शिर्के सर, त्यांचे प्राचार्य माणिक यादव सर किंवा ख्यातनाम चित्रकार विष्णू परीट सर, ही सगळी मंडळी आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन करत असतात. आणि त्यामुळं हा प्रवास हळूहळू टप्प्याटप्प्यानं पुढे जात असतो. आता एक अगदी वेगळा प्रश्न थोडासा वाटेल कदाचित, पण म्हणून म्हणजे नेहमी असं म्हटलं जातं की कला ही उपजत असावी लागते, की शिकवून तितकीशी शिकवता येत नाही किंवा त्याच्यामध्ये सुधारणा काय कराव्यात, ती विकसित कशी करावी याच्याबद्दलचं शिक्षण देता येऊ शकतं. पण मुळात काहीतरी उपजत कलाकाराच्या मध्ये असलं पाहिजे. चित्रकलेच्या बाबतीत ह्याच्याबद्दल नेमकं काय असतं? अगदी योग्य प्रश्न. आमच्या समोर 50 विद्यार्थी असतात. 50 मध्ये आम्हाला माहिती असतं की यातले हे 6 जण खूप वेगळ्या पद्धतीनं आपली वाटचाल करतायत. कला विषयातला रस त्यांना आहे, आम्ही जे सांगतोय ते त्यांना कळतंय आणि ते त्या पद्धतीनं काम करतायत. मग आम्ही अशा 6 विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करतो आणि त्यांना भविष्यात ते कला शिक्षण घेतील, कसं घेतील किंवा तिकडे कसे वळतील यासाठी प्रयत्न करतो. कारण आपण जसं म्हटलं की कला उपजत असावी लागते, माझ्या वडिलांकडे होती म्हणून ती माझ्याकडे आली. शिकवून अन्य विषय येतील, कला येणार नाही. आणि म्हणूनच आम्हाला आमच्या समोर ज्या वेळेला एखाद्या वर्गातले 50 असतात त्यावेळेला त्यातल्या 5 जणांवर ज्यांना आवड आहे त्यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित करावं लागतं. याचा अर्थ उरलेल्या 45 विद्यार्थ्यांकडे आम्ही दुर्लक्ष करतो असं अजिबात नाही, पण त्यांना हळूहळू आणतो. जे 5 जितक्या वेगानं आम्ही पुढे नेतो तेवढे 45 येऊ शकत नाही, म्हणून त्यांना हळूहळू त्या टप्प्यावर आम्ही आणतो. त्याच्यासाठी कलाकाराकडे किंवा त्या चित्रकाराकडे अजून काय क्वालिफिकेशन म्हणूया किंवा काही संवेदना अशा असाव्या लागतात असं तुम्हाला वाटतं? खरं तर कलाकार हा निसर्गात रमणारा घटक आहे. निसर्गाशी बोलण्याची एक क्षमता त्याच्याकडे असायला हवी. आज तुम्हाला सांगतो की आम्ही जेव्हा शिक्षण घेतलं त्यावेळेला जर 10 स्केचेस तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला कॉलेजमध्ये प्रवेश मिळायचा नाही. आम्ही आज हा प्रयोग आमच्याकडे शाळेत राबवतो की तुम्हाला एखादं चित्र फायनल करायचं असेल तर तत्पूर्वी तुम्ही 5 कच्ची रेखाटनं करायची. त्या 5 मध्ये जर मला आवडलं नाही किंवा तुम्हाला स्वतःला आवडलं नाही तर अजून 5 करा. जेव्हा तुमच्या मनाला वाटेल की हे योग्य आहे तेव्हा बिनधास्त काढा, मलाही दाखवू नका. ती कलाकृती नक्कीच उत्तम होणार आहे. म्हणजे हा सगळा भाग आहे हा आत्मविश्वासाचा, सरावाचा. तितकाच तो निसर्गाशी निगडीत आहे. रोज तुम्ही स्केचेस करा, कसली करा, सजीव निर्जीव कोणतीही करा, ती तुम्ही केलीत की तुमच्यातला आत्मविश्वास वाढेल आणि तुमचं स्मरणचित्र सुधारेल. आज तुम्हाला माहिती आहे की स्मरणचित्र, माणसांची चित्र काढायची म्हटली की सगळे मागे येतात, कारण त्या ऍक्शन आपल्याला माहिती नसतात. मग स्केचेस कशासाठी आहेत तर त्याच्यासाठी आहेत आणि ती मिनिटात 1.5 मिनिटात करायची असतात.
डिटेल अपेक्षितच नसतं. हम्म, हम्म. म्हणजे मुळात त्याच्यातला सगळ्यात पहिला तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे तुमच्या मनाला भावेल ते चित्र जास्त चांगलं होतं जास्त चांगलं होतं. आणि त्याच्यातून पुढे मग त्याच्यामध्ये विकसनशीलता येत जाते. नक्कीच. मला चित्रकलेच्या तुमच्या ह्या प्रवासावरून पत्रकारितेच्या प्रवासावरती जायचंय, पण ते जाताना एक अनुभव, अर्थात तो बऱ्याच ठिकाणी तुम्ही बोललायत, त्याच्यावरती तुम्ही लिहिलेत सुद्धा. त्या तुमच्या रहाटे नावाच्या एका विद्यार्थिनीच्या अनुभवाबद्दल मी बोलतोय. आमच्या श्रोत्यांसाठी एक ह्यांची विद्यार्थिनी रहाटे नावाची, ज्याच्यामध्ये जिने अनेक प्रकारची मांजराची चित्र काढली, ज्याची साम टीव्हीने स्टोरीही केली होती, ज्याच्यावर जेडींनी लेखही लिहिला होता. वेळेच्या अभावी मी ती थोडक्यात गोष्ट सांगून घेतली. मला जेडींना ह्याच्याबद्दलचा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की जेडी, तुमच्या ह्या कला शिक्षणाच्या सगळ्या प्रवासाच्या समांतर जाईल असा प्रवास तुम्ही पत्रकारितेमध्ये गेली 3.5 दशकं करत आहात. आत्ता आपण बोलत होतो कलाकार म्हणून, चित्रकार म्हणून, आणि त्याच्या अंतस्थ हृदयाच्या भावनेबद्दल आपण बोलत होतो. हा एक भाग. आणि आज 3.5 दशकं तुम्ही पत्रकारिता करताना अनुभवत असलेलं पत्रकाराचं जीवन हा दुसरा भाग. ह्या दोन्ही गोष्टींमध्ये असलेला एक अपरिहार्य विरोधाभास लक्षात घेतला तर ह्याचा मेळ एकाच वेळी दोन्ही कामं करताना तुम्ही कसा साधलात? कसं आहे, मला खरं तर लेखनाची आवड जी निर्माण झाली ती आमच्या वडिलांमुळे. कोकणातल्या सगळ्या ज्या सांस्कृतिक परंपरा आहेत, या सगळ्या सांस्कृतिक परंपरा त्याची माहिती मला ते लिहून द्यायचे कागदावर. त्यांचं ते सुंदर अक्षर बघितलं की मला मोह व्हायचा की याच्यावर आपण काहीतरी लिहिलं पाहिजे. आणि मग पत्रकारिता म्हणाल ना तर माझी पत्रकारिता ही ऑफबीट आहे, ती निसर्गाच्या जास्ती जवळ असणारी आहे, कारण त्यात मी अधिक रमतो. एक कलाकार म्हणून पण आणि एक पत्रकार म्हणून पण मी निसर्गाजवळ अधिक रमतो. त्याचं कारण वडिलांनी वेळोवेळी अशा अनेक गोष्टी मला सांगितल्या, प्रसंगी लिहून दिल्या. त्याच्यावर मी जेव्हा लिहायला लागलो तेव्हा मला शिरीष दामले, ज्येष्ठ पत्रकार, यांनी मला संधी दिली वर्तमानपत्रात लिहिण्याची. आणि त्या संधीचं आपण सोनं करायचं असं मी ठरवलं. हा जेव्हा प्रवास सुरू झाला त्याला अँकर स्टोरी ही नेहमी पेपरच्या तळामध्ये असते आणि ती शक्यतो रंगीत स्वरूपात पहिल्या पानावर लावली जाते. आणि अँकर स्टोरी असेल तर तुम्हाला तुम्ही जरी नाही घेतली तरी तुम्हाला बायलाईन दिली जाते वर्तमानपत्राकडून. अशा अनेक अँकर स्टोरी माझ्या वर्तमानपत्रात अनेकदा लागल्या. आणि त्याच्यातून माझ्या एक गोष्ट लक्षात आली की या लेखनाची आवड वाचकांना अधिक आहे. वाचकांना ते जे हवंय ते देण्याचं काम पेपर करतोय, तर आपण याच्यावर भर देऊया. आणि म्हणून मी जास्तीत जास्त निसर्गाकडे आणि वेगवेगळ्या आपल्या सांस्कृतिक परंपरा, पर्यटन, गड किल्ले, ऐतिहासिक, पर्यावरण या सगळ्यावर बिनधास्तपणे लिहत गेलो. त्याचा फायदा असा झाला की लोकांना हे आवडायला लागलं. आवडायला लागल्यानंतर लोक सांगायला लागले, वाचक सांगायला लागले की याची पुस्तकं येऊ देत. तुम्ही मगाशी पहिल्यांदाच उल्लेख केला कवडशाचा. माझी स्वतःची त्यावेळेला अशी इच्छा होती की आपण आपल्या जीवनात एक तरी पुस्तक करायचं. बाहेर आपली ओळखही नाही हो, आपण याच परिसरात आहोत, कोण विचारणार आहे आपल्याला. मी असं ठरवलं की ठीक आहे, जी व्यक्तिमत्व आपली आहेत त्यांच्यावर आपणच लिहायला हवं. मग त्याच्यावर मी पुस्तक तयार केलं. मग हे पुस्तक प्रकाशित कोण करणार? आपणच करायचंय. का तर ते आपल्या लोकांसाठी आहे, आपली एक आठवण म्हणून. 9 फेब्रुवारी 2014ला मी पहिलं पुस्तक प्रकाशित केलं. आपण जिथे बसलोय तिथेच त्याचं प्रकाशन झालं. त्यानंतरचा जो प्रवास आहे तो रंजक आहे. मग लक्षात आलं की आपण जे लेखन करतोय, निसर्गाशी निगडीत करतोय, वेगवेगळ्या विषयांना धरून करतोय, या लेखनात अधिक खोली आली पाहिजे. मी माझं वाचन वाढवलं. तुम्ही वाचलत नाही, तुम्ही लिहू शकणार नाही. मी माझं वाचन वाढवलं, माझं ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न केला, अनेक लोकांना फॉलो करत गेलो. आणि याच्यातून असं लक्षात आलं की आपल्याला सोशल मीडियावर सूचना येतात की जेडी यांची आता पुस्तकं येऊ देत. पण पहिला अनुभव माझ्या गाठीशी होता पुस्तक करणं. मग सुदैव म्हणा किंवा माझं लेखन आवडलं म्हणून असेल म्हणा, किंवा ते कोकणचे आहेत म्हणून असेल म्हणा, कालनिर्णयाचे संचालक जयेंद्र साळगावकर यांचा मला
फेसबुकला मेसेज आला हम्म. की जेडी याची पुस्तकं होऊ देत. हम्म. तर मी त्यांना मेसेंजरला मेसेज पाठवला की सर आपली इच्छा खूप चांगली आहे, पण पुस्तक मला कोण प्रकाशक भेटणार. तेव्हा त्यांनी मला एक पुण्याचे चपराक प्रकाशक चे संपादक घनश्याम पाटील यांच्याकडे पाठवलं. त्यांनी त्यांना फोन करून सांगितलं. त्यांनी जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगतोय की कोकणचा एक हिरा तुमच्याकडे पाठवतोय, पैलू पाडा किंवा त्याची जी काही चमक आहे ती प्रकाशित करा. मला आनंद झाला. ते म्हणाले तुम्ही फक्त त्यांना जाऊन भेटा. म्हटलं ठीक आहे, भेटतो. याच्या आधीचा मला अनुभव खूप वाईट आणि कटू होता आणि तो खास प्रेक्षकांसाठी किंवा वाचकांसाठी मी का सांगतोय, तर अनेकांची इच्छा असते पुस्तक करण्याची. साधं ISBN जे पुस्तकाला नोंदणी आहे ना, ते तुम्ही घर बसल्या करू शकता, परंतु बाहेर त्याचा बाजार मांडला जातो. कोणी त्याचे 2,000 रुपये सांगतो, कोणी 5,000 रुपये सांगतो, कोणी 100च पुस्तकं छापून जिथे शासनाच्या वेगवेगळ्या कामासाठी लागतं तिथे मी लेखक आहे म्हणून दाखवतो. या गोष्टी सध्याच्या काळात आपल्याला खूप पाहायला मिळतात. हे सगळं अनुभव गाठीशी असताना पुस्तक करायचं तर पहिला अनुभव तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. एका चांगल्या नामवंत प्रकाशकाकडे मी संपर्क साधला. त्यांनी मला सांगितलं की तुमची एक ठराविक काही कथा मला पाठवा. त्या मी 10 पाठवल्या आणि विदिन 4-5 दिवसामध्ये त्यांचा मला फोन आला. तुमचं कोकणवरचं लेखन आम्हाला आवडलंय, आम्ही तुमचं पुस्तक करण्याचा निर्णय घेतलाय, तुम्ही आमच्या व्यवस्थापकीय मंडळाशी बोलून घ्या. आनंद झाला. एवढ्या मोठ्या प्रकाशन संस्थेनं आपल्याला असं सांगितलंय म्हटल्यानंतर जसं काय माझ्या पुस्तकात हातात पडलं असं मला वाटायला लागलं. परंतु ज्या वेळेला मी व्यवस्थापनाशी संपर्क साधला तर व्यवस्थापन म्हणाले खूप छान लिहिता तुम्ही. म्हणजे त्यांनी मला असं एकदम वरती नेलं आणि एका क्षणात पुढचं वाक्य सांगितलं की याला 2.25 लाख रुपये खर्च येईल आणि तो तुम्ही आम्हाला द्यायचा आणि जशी पुस्तकं विकली जातील तसे पैसे आम्ही तुम्हाला देऊ. मी त्यांनी कराराच्या अटी सांगायला सुरुवात केल्यावर थांबवलं आणि त्यांना सांगितलं की माफ करा, मला माझं पुस्तक करायचं नाही. कारण आपल्याला ही गोष्ट पैसे देऊन करायचीच नव्हती. आणि मग हा दुसरा अनुभव मी ज्या अनुभवामध्ये घनश्याम पाटील यांच्याकडे, बरोबर ना, घनश्याम पाटील यांच्याकडे जयेंद्र साळगावकरांनी जेडींना पाठवल्यानंतर कोकणातल्या या हिऱ्याला त्यांनी जे कोंदणामध्ये जो बसवला त्याचा अनुभव आपण ऐकूया. पण मी तुमच्या पत्रकारितेबद्दल बोलायला सुरुवात केली होती म्हणून त्याच्याबद्दलचे 2 प्रश्न विचारतो आणि लेखनाकडे जातो. त्याच्यामध्ये गेले 3.5 दशकांचा तुमचा जो प्रदीर्घ पत्रकारितेतला अनुभव आहे, मी आज हा मुद्दाम प्रश्न यासाठी विचारतोय की ही मुलाखत जे पत्रकारितेचे अभ्यासक किंवा या क्षेत्रामध्ये येऊ घातलेले किंवा काम करणारे जे नवीन मुलं काम करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा ते तुमच्यासारख्या अनुभवी व्यक्तींचं मनोगत मार्गदर्शक ठरावं. ह्या 3.5 दशकातल्या तुमच्या पत्रकारितेच्या अनुभवामध्ये सगळ्यात जास्त काळ तुमचा दैनिक सामना ह्या वृत्तपत्राबरोबर ती गेलेला आहे, तुम्ही घालवलेला आहे, तुम्ही ज्याचा मगाशी उल्लेख सुद्धा केला होता. ह्या अंगाने मला एक वेगळा या दृष्टीने प्रश्न विचारायचा आहे की ज्या वेळेला एखादं वृत्तपत्र हे एखाद्या विचारसरणीचं मुखपत्र असतं त्यावेळेला त्या वृत्तपत्रामध्ये काम करताना आणि इतर वृत्तपत्रांमध्ये काम करताना मध्ये जो भेद असतो, किंबहुना अशा प्रकारच्या विचारसरणीचं मुखपत्र असताना त्या वृत्तपत्रामध्ये काम करताना आव्हान काय असतं? आव्हानं खरं म्हणाल तर त्यांच्या विचारसरणीच्या विरुद्ध कुठचीही बातमी आपण पाठवली तर ती छापली जात नाही. आपल्याला हे माहीत आहे म्हटल्यानंतर मी हा प्रयत्नच कधी केला नाही. खरं म्हणाल तर मी ज्या वर्तमानपत्रामध्ये सामनासारख्या मोठ्या वर्तमानपत्रामध्ये काम करतोय, माझं भाग्य आहे की मी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरेंना भेटलोय आणि बाळासाहेबांची थाप माझ्या पाठीवर पडली आहे. फार कमी लोकांना ही गोष्ट माहिती असेल आणि सुदैवानं त्याच वेळेला आपण कोकणात अळू बघतो. ह्या अळूविषयी मी एक अँकर केला होता. तो कोकणला तर पहिल्या पानावर होता पण मुंबईला देखील पहिल्या पानावर लागला होता. आणि साहेबांनी विचारलं, नावं सांगितली, मी सामनात काम करतो हे सांगितलं. अरे सकाळीच वाचलं रे तुझं, हे साहेबांचे उद्गार आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या संघटनेचे प्रमुख परंतु बारकाईनं वाचन करणारी व्यक्ती. आणि म्हणून
1992 पासून आज तकात मी सामनाशी निगडीत आहे. हा. त्याचं मुख्य कारण माझी पुस्तकं होण्यामध्ये सामनाचा वाटा खूप मोठा आहे. अच्छा. सामनाच्या संपादकांनी, कार्यकारी संपादक असोत किंवा पुरवणीचे संपादक असोत, यांनी मला कोकणवर लिहिण्याची सलग 5 वर्ष दर रविवारी संधी दिली. हा. त्यामुळं मला कोकणातल्या अनेक गोष्टी सामनामध्ये लिहिता आल्या. हम्म. कोणी एवढी तुम्हाला संधी देत नाही. खरंय. एक रविवार गेला तर दुसऱ्या रविवारी कोणतरी तुमची जागा घ्यायला तुमच्या पाठी उभा असतो. परंतु कोकणचं पान 8 नंबरवर रंगीत कोकणचा कॉलम हा सलग 5 वर्ष ठरलेला होता. आणि म्हणून मी जो तिथे रमलो आणि मला आपले लेख छापले जात आहेत, आपण काहीतरी नवीन शोधलं पाहिजे. ती शोधण्याची वृत्ती माझ्या मनात निर्माण झाली आणि मी दुचाकीनं अगदी पार पूर्णगड पासून प्रचितगडावर जाण्यासाठी अगदी नेरदवाडीपर्यंत फिरलो. काही नाही, मला फोटोग्राफीची आवड असल्यामुळे कॅमेरा घ्यायचा, त्यावेळेला काही मोबाईल नव्हते, फोटो काढायचे सुंदर आणि मग लेखनाला सुरुवात करायची. पण या सगळ्याचा परिणाम मी माझ्या कला शिक्षक या कामावर कधी होऊ दिला नाही. याचं कारण हे सगळं काम रात्री नंतर मध्यरात्री पहाटे केव्हाही सुरू होतं आणि ती एक तुमची आवड आहे, तुमचं पॅशन आहे. एखादा विषय मला सुचला तर मध्यरात्री उठून मी लिहायला बसतो, कारण ज्या वेळेला तुम्हाला ते सुचतं त्याच वेळेला ते तुमच्या हातून चांगल्या पद्धतीनं व्यक्त होतं. बरोबर. अन्यथा तुमचा मध्ये जर वेळ गेला तर कदाचित तुमच्या माइंड मधून एखादा चांगला विषय सुटू शकतो. खरंय. आणि म्हणून हा प्रवास आजपर्यंत यशस्वी म्हणा किंवा कसंही तुम्ही त्याला काही नाव द्या, परंतु तो चालू आहे. आणि मी माझ्या ह्या सगळ्या पॅशनशी एकदम प्रामाणिक आहे. म्हणजे ते कला शिक्षक असेल, पत्रकारिता असेल किंवा लेखक असेल, मी वेळेचा खूप बांधलाय. मला जी वेळ दिली जाते त्याच्या आधी माझं काम त्यांच्याकडे पोहोचलेलं असतं आणि मला हे माहितीये की तुम्ही वेळेत द्या, त्याला नक्की प्रसिद्धी मिळते. म्हणजे शेवटी वेळ पाळणं हा सुद्धा एक त्याच्यामधला गुण. आता तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की बाळासाहेबांनी गुणग्राहकता अर्थातच बाळासाहेबांकडे होती, ती त्यांनी तुमच्यातले गुण ओळखले, तुम्हाला संधी दिली, त्याचं ऋणही तुम्ही व्यक्त करताय. परंतु एक असंही म्हटलं जातं, पत्रकारितेच्या बद्दल बोलतोय म्हणून एक शेवटचा प्रश्न घेऊन आपण लेखनाकडे जाऊया, की असंही म्हटलं जातं की गेल्या काही विशेषतः 3-4 दशकांमध्ये ज्या वेळेला मालक संपादक होऊ लागला तिथपासनं वर्तमानपत्रांवरती काही वेगवेगळे निर्बंध येऊ लागले आणि त्याच्यामुळे प्रिंट मीडिया समोरची आव्हानं वाढली. आज तुम्ही 35 वर्ष पत्रकारिता करता आहात. तुम्हाला असं खरंच वाटतं की आज प्रिंट मीडिया समोर सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये खरंच आव्हान आहे किंवा प्रिंट मीडिया हा एक प्रकारे झुंज देतोय त्याच्याशी, असं वाटतं तुम्हाला? नक्कीच आव्हान तर नक्कीच आहे. त्याला एक जोड मिळाली की प्रिंट मीडियाने हे सगळं सोशल मीडियाचं आव्हान पेलण्यासाठी आपल्या सगळ्या ऑनलाईन आवृत्त्या चालू केल्या. या ऑनलाईन आवृत्त्या किंवा ब्रेकिंग, त्याच्या ज्या ब्रेकिंग आहेत त्या तुम्ही उद्या वर्तमानपत्रात वाचणार आहात, तुम्ही नाही घेणार. मग त्याच वर्तमानपत्राचं जर ऑनलाईन पोर्टल असेल किंवा त्यांची ऑनलाईन जर वेबसाईट असेल तर त्याच्यावर तुम्ही जाता. जसे तुम्ही सोशल मीडियावर जाता तसे तुम्ही त्यांच्या वेब पोर्टलवर जाता आणि त्या बातम्या वाचता. म्हणजे हा बदल त्यांना करावा लागला, त्यांच्याकडे पर्याय नव्हता. बरोबर. की हा बदल आपण नाही केलं तर आपण दुसऱ्या वर्तमानपत्राच्या समोर टिकू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल की अगदी जिल्हा स्तराच्या वर्तमानपत्रापर्यंत ही वेब पोर्टल किंवा त्यांच्या वेबसाईट ऑनलाईन दिसतात, सुरू झाली. पण आव्हान नक्कीच आहे. आणि तुमच्यासारखे आता इतके 3.5 दशक या क्षेत्रामध्ये असलेले पत्रकार, आणि तुम्ही मगाशी जसं म्हणालात की वेळ पाळणं किंवा वेगवेगळे विषय शोधून आणि त्याच्यासाठी प्रसंगी कष्ट करून सुद्धा ते अँकर बनवणं, अशा सारखे पत्रकार आजही अजून कार्यरत असल्यामुळे ते आव्हान वृत्तपत्र नक्कीच पेलेल. कारण आज ती एक सवय आहे, म्हणजे पेपर वाचणं ही सुद्धा अजून बऱ्याच लोकांची सवय आहे, ती गेलेली नाही. तर तोही एक, ज्याला आम्ही लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणतो, तर तोही अबाधित राहावा. मगाशी आपण घनश्याम पाटील या विषयावरती येऊन थांबलो होतो आणि आपण पुन्हा पत्रकारितेकडे गेलो. घनश्याम पाटील नावाचे एक सद्गृहस्थ म्हणा, तुमच्या दृष्टीने लेखन क्षेत्रातला तुम्हाला एक मिळालेला मार्गदर्शक म्हणा, असा तुम्हाला भेटला जो
जयेंद्र साळगावकर यांच्यामुळे संपर्कात आला. त्यांचा संपर्कात आला, यांचं नाव मुद्दाम घेतलं पाहिजे म्हणून तुम्ही घनश्याम पाटलांकडे संपर्क झाला तुमचा, आणि मग तुमची जी काही लेखन प्रवासाला जोरात सुरुवात झाली, तिथपासून अगदी गेल्या वर्षी एकाच वर्षामध्ये 4 पुस्तकं तुमची 8 पुस्तकं तुमची प्रकाशित झाली, आणि आता दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सुद्धा तुम्हाला 2 पुस्तकं तुमची प्रकाशित करण्याचा बहुमान मिळाला. जेडी, मला आठवतंय त्याप्रमाणे तुम्ही पत्रकार म्हणून दिल्लीत गेला होतात एकदा, अटलजी पंतप्रधान असताना, बरोबर, जर माझी माहिती चुकत नसेल तर. बरोबर. आणि त्याच्यानंतर आज तुम्ही लेखक म्हणून दिल्लीमध्ये गेलात. पुस्तक प्रकाशनाच्या अर्थातच लेखक म्हणून गेला असलात तरी तेव्हा सुद्धा तुमच्या पत्रकार तुमच्यातला जागाच राहणार, तो कधीच लुप्त होणार नाही. पण त्यावेळी पत्रकार म्हणून दिल्लीला गेलेले जेडी पराडकर आणि आज एक लेखक म्हणून दिल्लीला गेलेले जेडी पराडकर, 2 वेगवेगळ्या भूमिकातनं दिल्ली पाहताना तुमच्या मनात भावना कशा होत्या? याचं उत्तर मी देतोच, परंतु आपण सुरुवात घनश्याम पाटील या विषयापासून करूया. की ज्या वेळेला मी घनश्याम पाटीलांना भेटलो, घनश्याम पाटील यांनी माझा जो मजकूर होता तो वाचला. मला म्हणाले, मी म्हटलं मला एक पुस्तक तुम्ही करून द्यायचंय निसर्गाविषयी. तेव्हा त्यांनी तो मजकूर वाचल्यानंतर ते मला असं म्हणाले की जेडी, एक काय, मी तुमची 5 पुस्तकं करेन. क्या बात. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, पहिलं पुस्तक त्यांनी 7 निसर्गाची केलं, आणि त्याच्यानंतर त्यांनी सलग 8 पुस्तकं केली. आणि तुम्ही जसं म्हणताय तसं माझ्या प्रत्येक पुस्तकामध्ये कसबा आणि आंबेडखुर्द याचं नाव नाही असं एकही पुस्तक तुम्हाला सापडणार नाही. पण हे सर्व जयेंद्र साळगावकर यांनी मला तिथे पाठवलं. त्याच्यानंतर घनश्याम पाटील यांनी लेखनामध्ये काहीतरी डेप्थ आहे याचा विचार केला, आणि कोणत्याही प्रकारचा खर्च माझ्याकडून न घेता त्यांनी ही सगळी पुस्तकं केली. आणि विशेष म्हणजे या पुस्तकाच्या जो रेकॉर्ड झाला त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं दखल घेतली. अच्छा. आणि त्यानंतर नुकतंच दिल्लीचं साहित्य संमेलन झालं. एक पुस्तक व्हावं अशी माझी इच्छा होती. कोकणातल्या फुलांवरचं ऋतुरंग हे पुस्तक दिल्लीच्या साहित्य संमेलनात प्रकाशित झालं. परंतु मी त्यांना विनंती केली होती की ज्या ठिकाणी हा जो स्रोत आहे सगळा माझा माहितीचा, ते माझं गाव, माझं घर आंबेडखुर्द, याच्यावर एक मी पुस्तक लिहिलंय. त्याचं नाव आहे मंतरलेले दिवस. की तिथली व्यक्तिमत्व असतील, तिथले पशु पक्षी असतील, प्राणी असतील, तर हे पुस्तक माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. तर कृपा करा आणि हे पुस्तक कसंही करून करा. मला म्हणाली, जेडी 25 पुस्तकं 2 महिन्यात करायची आहेत, पण तुमची इच्छा आहे ना, मी बघतो. आणि साहित्य संमेलनात जाण्यापूर्वी 4 दिवस त्यांनी सांगितलं, जेडी तुमचं स्वप्न पूर्ण झालंय, आणि ही दोन्ही पुस्तकं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीमध्ये साहित्य संमेलनात प्रकाशित झाली. याच्यासारखा दुसरा आनंद लिहित्या हाताना नाही. खरं, अगदी खरं. आणि हा आनंद आता साहित्य संमेलन संपल्यानंतर मी आल्यानंतर आपल्याशी शेअर करताना मला अधिक आनंद होतोय. आणि हा कलांगणच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवताना मला त्याहीपेक्षा अधिक आनंद होतोय की आपण म्हणतोय की सध्याची पिढी वाचत नाही, असं नाहीये. सध्याच्या पिढीला पर्याय हवेत, ते पर्याय उपलब्ध. आज चपराकनं आपली वेबसाईट केली आहे. चपराकची सगळी पुस्तकं ऑनलाईन आहे. आणि आनंद वाटेल सांगायला की ही असंख्य जगभरातले युवा वर्ग ही पुस्तकं खरेदी करतात. हे घनश्याम पाटीलनी मला दाखवलंय, नुसतं सांगितलं नाही. मला वाटतं चपराकच्या ह्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं जो त्यांनी विशेषांक काढला त्याच्यामध्येही तुमचा एक लेख प्रसिद्ध झालाय ना. त्याच्यामध्ये एक लेख त्यांनी खूप चांगला पद्धतीचा घेतला. मला साधारण महिनाभर आधी त्यांनी सांगितलं की जेडी मला कोकणवर लेख पाहिजे. म्हटलं विषय सांगा. म्हणाले विषय कोकणातल्या इरसाल म्हणी. आणि तो एवढा भावला. मी म्हटलं अहो पण जसंच्या तसं छापाल. म्हणाले अहो काय त्या म्हणी आहेत त्या तुम्ही नेहमी तयार केलेल्या नाहीयेत. मग कोकणातल्या इरसाल म्हणी आणि त्याच्या जोडीला तुम्हाला माहितीये की आपली संगमेश्वरी बोली, मला असं वाटतं की ती दिल्लीत जाऊ दे ना. भाषेला अभिजात दर्जा मिळालाय, लोकांना कळू दे. चपराकनं हा लेख त्याच्यामध्ये घेतला, समाविष्ट केला.
आणि त्याचंही प्रकाशन साहित्य संमेलनात झालं. 23,000 कॉपी चपराकनं वितरित केल्या. क्या बात. आणि त्याच्यामध्ये हा कोकणचा आपला लेख गेला. हं. सगळेच लेख अतिशय दर्जेदार आहेत. तो अंक जो आहे तोच तुम्ही जतन करून ठेवावा अशा पद्धतीचा आहे. माझा लेख आहे म्हणून मी सांगत नाही, त्याच्या व्यतिरिक्त सांगतोय की एकापेक्षा एक उत्तम लेख चपराकनं घेतलेत. आणि चपराकचं वैशिष्ट्य हे आहे की ते लेखकाचं नाव पाहत नाहीत, त्याच्या लेखनाचा दर्जा पाहतात. हा माझा अनुभव आहे. आणि मी आज जे पाहतोय ते त्यांची वाटचाल तशीच आहे. चपराक, चतुरस्त्र, परखड, रास्त, कर्तव्यदक्ष. क्या बात. या निमित्तानं आमच्या श्रोत्यांसाठी सुद्धा चपराक प्रकाशन आणि त्यांचे आता यांनी सांगितलं तो साहित्य संमेलनाचा विशेषांक, तर या आमच्या श्रोत्यांनी सुद्धा तो जरूर घेऊन वाचावा. मी मगाशी प्रश्न विचारला होता तो प्रश्न पुन्हा एकदा, म्हणजे लेखक म्हणून दिल्लीला गेलेले, पत्रकार म्हणून दिल्लीला गेलेले जेडी त्यावेळी, आणि आज लेखक म्हणून दिल्लीला गेलेले जेडी, या दोन वेगवेगळ्या भूमिकातून दिल्ली पाहत असताना तुमच्या भावना काय होत्या? ज्या वेळेला पत्रकार म्हणून आम्ही दिल्लीला गेलो त्याच्या नुकतंच आधी 5 दिवस संसदेवर हल्ला झाला होता. आमची अपेक्षा वाजपेयींची भेट घ्यायची, आदरणीय व्यक्तिमत्व राजकारणातलं, आणि ही भेट केवळ आणि केवळ सुरेश प्रभू, सन्मान्य सुरेश प्रभू मंत्री होते केंद्रात त्यावेळेला, त्यांच्यामुळे होऊ शकली. त्यांच्याबरोबर अनेकांची भेट झाली. त्यावेळेला जी आम्ही दिल्ली पाहिली ॲज अ पत्रकार म्हणून, आणि आज आपण म्हणताय की मी नुकताच साहित्य संमेलनात जाऊन आलो, तो लेखक म्हणून पाहिली. असंख्य हे सगळे लेखक असे समोर पाहताना आणि त्यांच्या बरोबरीनं वावरताना आपला हा पत्रकारितेतला जो 32 ते 35 वर्षांचा प्रवास आहे, या प्रवासानंच आपल्याला इथपर्यंत आणलंय याची जाणीव मला झाली. आणि ही जाणीव मी अखेरपर्यंत लक्षात ठेवेन की सुरुवात जिथून आपली झाली आहे तिथून हा प्रवास आज साहित्य संमेलनात दिल्लीपर्यंत येऊन ठेपला. आणि असंख्य लेखकांची त्यानिमित्तानं भेट झाली, ओळखी झाल्या नव्यानं. आणि तुम्हाला सांगायला एक आनंद वाटेल की जो मगाशी मुद्दा राहिला की आंबेडचं जे पुस्तक मंतरलेले दिवस, हा माझा ड्रीम प्रोजेक्ट, आणि याला प्रस्तावना दिली कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक आदरणीय मधु मंगेश कर्णिक. आज वयाची 92 वर्ष ओलांडलेत. भाई लिहत नाहीत, भाईंना वाचायला त्रास होतो, परंतु मी कधीही भेटलेला नसताना मी त्यांना एक विनंती केली पत्र पाठवून. त्यांना 2 आपली कोकणची पुस्तकं पाठवली. त्यांचं मला पत्र आलं, प्रस्तावना तर आलीच आणि पत्र आलं की मी कोकणवर खूप लिहिलं, परंतु तुम्ही मला नव्यानं कोकण दाखवलं. क्या बात. बस ही शाबासकीची थाप मिळाली. हा एक मोठा पुरस्कार आहे. नक्कीच. आणि लिहित्या हातांना हीच शाबासकीची, कौतुकाची थाप हवी असते. श्रोतेहो, तुमच्या लक्षात आलं असेल की या गेल्या 40 मिनिटाच्या मुलाखतीच्या किंवा गप्पांच्या मध्ये जेडींनी जी वेगवेगळी नावं घेतली, म्हणजे ज्यांचा संदर्भ त्यांच्या बोलण्यामध्ये येत होता, त्याच्यामध्ये अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून अटल बिहारी वाजपेयींपर्यंत, आणि आता त्यांनी उल्लेख केला त्या मधु मंगेश कर्णिकांपर्यंत सुद्धा, किंवा जयेंद्र साळगावकरांपर्यंत, इतकी नामवंत व्यक्तिमत्व त्यांच्या संपर्कात आली आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारे सहाय्यभूत ठरती झाली. आज मी मगाशी अगदी सुरुवातीला म्हटलं की आंबेडखुर्द हे त्यांचं मूळ गाव, त्यांची कर्मभूमी कसबा, किंवा आज आम्ही त्यांच्या मयूरबागेतल्या घराच्या अंगणामध्ये बसून ही मुलाखत करतो आहोत. आंबेड कसबा किंवा मयूरबाग, लोले ह्या अतिशय ग्रामीण वाटणाऱ्या किंवा खेडेगाव वाटणाऱ्या ठिकाणी वावरलेला एक मनुष्य सुद्धा आपल्या कर्तृत्वानं आणि प्रतिभेनं किती उंचीपर्यंत जाऊ शकतो ह्याचं उदाहरण म्हणून मला वाटतं जेडी तुमच्याकडे बघावं लागतं. आणि आता अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये मुलाखतीच्या जाता जाता तुम्ही आत्ता एवढ्या मोठ्या लोकांचा उल्लेख केलात, त्याच्यात जोडीला म्हणून विचारतो की ह्या सगळ्या लेखन प्रवासामध्ये अजून अशी काही नामवंत मंडळी तुमच्या संपर्कात आली असतील किंवा त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभले असतील. मला वाटतं मध्यंतरी मी एक ठिकाणी वाचलं होतं की डॉक्टर न.म. जोशी इतक्या मोठ्या माणसांनी सुद्धा तुम्हाला स्वतः फोन करून आशीर्वाद दिले होते. तर तेवढ्या 2 नावांचा उल्लेख करून आपण समारोपाकडे जाऊया. नक्कीच. कसबा डायरी हे जे संपूर्ण कसब्यावर आधारित पुस्तक आहे त्याची प्रस्तावना मला पाहिजे होती, आणि मी घनश्याम पाटीलना म्हटलं की कोणाची घेऊया. तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की आपण न.म. जोशींची प्रस्तावना घेऊया. फक्त म्हणाले एक अट आहे, ते जे देतील ते मला छापावं लागेल.
हा. ते बऱ्याचदा सडेतोड त्याच्यात लिहितात, त्यांना जे पटणार नाही. म्हटलं काय हरकत नाही, मार्गदर्शन मिळेल आपल्याला. आणि त्यांनी प्रस्तावना त्यांच्या हस्ताक्षरात लिहून दिली. ती प्रस्तावना मिळाल्यानंतर मला शेवटच्या 4 ओळींचा फोटो घनश्याम पाटीलने पाठवला होता, की कोकणात जे लेखक होऊन गेले त्याच्यानंतर भविष्यात पराडकर यांना मानाचा पाठ नक्की मिळेल, क्या बात. असं त्यांनी त्याचा समारोप केला होता. बाकी ते काही बोलले नाहीत, बाकी मला त्यांनी काही टाकलं नाही. पुस्तक छापलं गेलं. पहिलं पुस्तक घनश्याम पाटील स्वतः नम जोशींना द्यायला गेले. 10 वाजता नम जोशींना पुस्तक दिलं गेलं, कसबा डायरी. आणि 12 वाजता मला फोन आला, मी नम जोशी बोलतोय. मी उडालो. त्यांच्या नावावर 50 पुस्तकं आहेत, जे 92 साली कुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. असंख्य व्याख्यानं त्यांनी दिली. राज कपूर जवळ बरोबर त्यांच्या अनेक भेटी झाल्या. अतिशय सुंदर लेखन, म्हणजे आम्हाला ते मार्गदर्शन आहे की लेखनामध्ये कसे पैलू असायला हवेत. अशा व्यक्तीचा फोन. आणि दिलखुलास बोलले. मला म्हणाले, मी कसब्यात आलोय, लक्ष्मी नरसिंह हे आमचं कुलदैवत आहे. आणि मी हे सगळं वाचलं. मला कुठेतरी ते जवळचं वाटलं. आणि त्यांची ती प्रस्तावना मी आज जशीच्या तशीच जतन करून ठेवली. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. जशी मधुबाई मंगेश कर्णिक यांची स्वहस्ताक्षरातली प्रस्तावना आणि नम जोशींची प्रस्तावना. बस, लिहिते आता अजून काय पाहिजे, माझा तोच सवाल तुम्हाला. म्हणजे मधुबाईंनी म्हटल्याप्रमाणे किंवा आता डॉक्टर नम जोशींनी म्हटल्याप्रमाणे कलांगणला आज एका आत्ताच्या सिद्ध आणि नंतरच्या अजून प्रसिद्ध लेखकाशी गप्पा मारता आल्या, याबद्दलही आम्ही तुमचे खूप मनपूर्वक आभारी आहोत. अगदी संपवता इतका सगळा प्रवास आपण गेल्या 40-45 मिनिटांमध्ये उलगडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. पण आजही या टप्प्यावरती अजून पुढे काय? आता साहित्य संमेलनात 2 पुस्तकं झाली, पुस्तकांची संख्या 12 वर पोहोचली. तोच आकडा मला उलट करायचा आहे. क्या बात. हा एक माझा नेम आहे. साधारणपणे 2 अजून पुढच्या पुस्तकांच्या संहिता चपराकडे मी दिल्या. अच्छा. अजून अनेक विषय डोक्यामध्ये आहेत. या क्षेत्रातले आमचे मार्गदर्शक डॉक्टर सुरेश जोशी यांनी पुस्तकाची पाठराखण केले, मंतरलेले दिवस. त्यासाठी मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हा मला म्हणाले, जेडी खूप छान लिहितोयस. एक सांगू का रे? म्हटलं सर सांगा ना. लेखनात थोडी डेप्थ येऊ दे, बॉबिन भरलेली पाहिजे. तो बॉबिन शब्द इथे बसला. घरी आलो आणि पहिला लेख बॉबिनवरच लिहिला, की बॉबिन नसेल तर तुम्ही धागा गुंफू शकत नाही. हे मी लक्षात ठेवलंय. आणि जोशी सरांना मी आज आश्वासन देतो की आपण जी सूचना केली तिथपर्यंत पोहोचायचा मी प्रयत्न करेन. ही बॉबिन कायमची भरलेली राहील या जोशी सरांच्या आदेश वजा सूचनेला जेडी नक्की अंमलात आणतील ह्या खात्रीसह आज एक जेडी अगदी मुलाखत संपवतोय. पण तरी सुद्धा एका प्रश्नाचा मोह, मला खूप वर्ष माझ्या डोक्यामध्ये हा प्रश्न आहे. 35-36 किंवा 40 वर्षांपूर्वी तुम्ही लिहायला सुरुवात केली असाल. इंग्रजी अध्यक्षर असलेलं नाव घेण्याची त्यावेळेला सुद्धा पद्धत नसेल कदाचित, किंवा खूप कमी अभावाने आढळतील. अशा वातावरणात असताना सुद्धा जेडी हे नाव कसं काय आलंय, किंवा त्याच्याबद्दल अद्यापपर्यंत तुम्ही कुठेच बोललेलं ऐकलं नाही, म्हणून मुद्दाम हा प्रश्न विचार. 84 साली जेव्हा मला कलानिकेतनला ऍडमिशन मिळाली त्यावेळेला आमच्या मामाच्या इथे त्याचा योगेश नाखे नावाचा भाचा होता शिकायला. आणि जितेंद्र दत्तात्रय याचं पहिलं नामकरण जेडी असं आमच्या योगेशनं केलं. आणि ते इतकं पुढं कायम राहिलं की शक्यतो जितेंद्र हे नाव घ्यायला थोडंसं वेगळं अवघड वाटतं. आज तुम्ही जसं म्हटलं तसं माझं खरं नाव आज कलांगणमुळेच खरं तर श्रोत्यांना कळणार आहे. खूप लोकांना माझं खरं नाव माहिती नाहीये. मला जेडी याच नावानं ओळखलं जातं. आणि घनश्याम सुद्धा असंच म्हणाले की जेडी आता ते नाव धारण झालंय, कशाला ती एक नवी वेगळी, म्हणजे तुमची पहिली ओळख आपण देऊया, आपण जेडी याच नावानं तुमची पुस्तकं करूया. म्हणून जितेंद्रचा त्या नाखेंमुळे ना, योगेश नाखेंमुळे जितेंद्र पराडकरांचे जेडी पराडकर झाले. हेही या निमित्ताने कलांगणच्या श्रोत्यांसाठी म्हणून एक वेगळी गोष्ट. मुलाखत संपवताना काय सांगाल? खरं तर कलांगणनं आज हा सगळा माझा प्रवास उलगडला.
ज्याचा मला एक वेगळा आनंद आहे. कारण जिथे मी जन्मलो, जिथे मी लहानाचा मोठा झालो, तेथील मुलाखतकार निबंध कानिटकर आणि मी समोरासमोर राहत होतो आणि आपण लहानपणापासून एकमेकांना पाहिलंय. आज माझा प्रवास जसा या टप्प्यावर आला, तसा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तुमचा प्रवास आज एक यशस्वी मुलाखतकार म्हणून इथपर्यंत आलाय. मुलाखत तुम्ही घेताय, पण मला हे श्रोत्यांना सांगायला नक्कीच आवडेल की हा संगम परत कधीतरी व्हायचा होता, त्याचा योग यायचा होता. आणि म्हणून मी आज निबंध कानिटकर व्यक्तिशः तुम्हाला आणि कलांगणला धन्यवाद देतो आणि थांबतो. रसिको, आज कलांगण संगमेश्वरच्या 39व्या भागामध्ये, संगमेश्वर संपदा या संवाद मालिकेच्या 39व्या भागामध्ये मी एक छोटासा संवाद साधण्याचा प्रयत्न केला कला शिक्षक, लेखक, पत्रकार जे.डी. पराडकर यांच्यासह. छोटासा म्हणण्याचं कारण एवढंच की त्यांची प्रत्येक क्षेत्र एक एक वेगवेगळी मुलाखत करावी इतकी मोठी त्यांचं कारकीर्द असल्यामुळे एकाच भागात ह्या सगळ्या क्षेत्रांना न्याय देणं हे केवळ अशक्य आहे. पण एक ओळख थोडीशी, म्हणजे गदी माडगुळकर म्हणाले होते की वाटेवरच्या सावल्या या नावाचं त्यांचं पुस्तक होतं आणि त्या पुस्तकामध्ये ते असं म्हटले होते की ह्या वाटेवर आल्यानंतर मी तुम्हाला दिसतो, पण त्या वाटेवर येईपर्यंतच्या मला सोबत केलेल्या ज्या सावल्या असतात खरंय. त्या सावल्या लोकांना कळत नाहीत. त्या सावल्या उलगडून दाखवण्याचा एक अल्पसा प्रयत्न हा आजच्या संवादाच्या निमित्तानं आम्ही केला. मी सुरुवातीला ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता की आंबेड खुर्दच्या घरातल्या अंगणातल्या आरशाचा कवडसा जो त्यांच्या घरामध्ये पडण्याचा जो प्रघात सुरू झाला, तिथपासून आज 10 ते 12 पुस्तकं ज्यांच्या नावावरती आहेत असे लेखक जे.डी. पराडकर इथपर्यंतचा त्या कवडशाचा जो प्रकाश मोठा झालेला आहे, तिथपासून ते त्यांनी आत्ता म्हटल्याप्रमाणे ह्याची संख्या 21 पर्यंत वाढवायची. मधुभाईंनी त्यांचा केलेला गौरव असेल किंवा डॉक्टर नम जोशींनी त्यांचा केलेला गौरव असेल, ह्या सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी व्यक्त केलेली अपेक्षा त्यांच्या लेखनातून उतरो. आणि आज मी ज्याप्रमाणे म्हटलं की कलांगणला एका सिद्ध आणि प्रसिद्ध लेखकाशी गप्पा मारता आल्या, याहून अधिक मोठ्या लेखकाशी पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा आम्हाला असाच संवाद साधण्याची संधी मिळो या शुभेच्छांचं आजच्या या भागातून आपला निरोप घेतो. जरी 10 महिन्याचा खंड पडला असला तरी आता इथून पुढच्या 2-3 महिन्यामध्ये पुन्हा एका नवीन व्यक्तिमत्वासोबत लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.